नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्स नंतर डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म जो की 2 वर्षाचा डिप्लोमा लेवलचा कोर्स आहे, ज्यासाठी तुम्हाला CET किंवा नीटची आवश्यकता नाही, केवळ तुमच्या 12वीच्या ग्रुपच्या मार्क्सवरती ॲडमिशन होतं. त्या डी फार्मच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये पुन्हा एकदा मुदतवाढ झालेली आहे. रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी तब्बल 30 सप्टेंबर 2024 अर्थात 30 सप्टेंबरपर्यंत रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आणि रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली असल्यामुळं पुन्हा या ठिकाणी वेळापत्रकात बदल झालेले आहे. ते वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे ते आपण बघूया. या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी 30 सप्टेंबर 2024 ही लास्ट डेट आहे आणि 30 तारखेपर्यंतच तुम्हाला फॉर्म व्हेरिफिकेशन असेल, तो स्क्रुटिनी असो किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धत असो, तुम्हाला फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे. आता रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली असल्यामुळे पूर्ण पुढचं वेळापत्रक बदललेलं आहे. या ठिकाणी तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो, ती येणार आहे 3 ऑक्टोबर 2024 रोजी. आणि या तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी यामध्ये काही चुका आढळल्या असतील, काही त्रुटी आढळल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला जर काही बदल करून घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला जो ग्रीव्हियन्स टाकता येतो, तुमचे राहिलेले डॉक्युमेंट जरी सबमिट करायचे असतील तर तो ग्रीव्हियन्स टाकायचा असेल तर तो तुम्हाला 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबरच्या दरम्यान टाकायचं आहे. अर्थात काही जणांचे काही डॉक्युमेंट पेंडिंग आहेत, ते या रजिस्ट्रेशनच्या डेटच्या दरम्यान जरी आले तरी देखील त्या तुम्ही संबंधित FC सेंटर किंवा स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन पद्धतीनं आत्ता आलेले डॉक्युमेंट देखील जमा आत्ता लगेच करू शकता. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आहे, ती येणार आहे 7 ऑक्टोबर 2024 आणि त्यानंतर मग पुन्हा पुढे कॅपराऊंड अर्थात जे काही तुम्ही कॉलेजची नावं देता, कॉलेजची यादी देता, त्याचे वेळापत्रक येईल. अर्थात रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा मुदतवाढ का होत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता काही इश्यू आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, ते मी पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेल. सध्या फक्त इतकंच अपडेट आहे की या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झालेली आहे. त्यामुळे जे कोणी डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्मला ॲडमिशनसाठी फॉर्म भरत असेल तर त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ज्यांनी कोणी फॉर्म देखील भरला असेल त्यांच्यापर्यंत ही अपडेट पोहोचवा, जेणेकरून त्यांना समजेल की रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी मुदतवाढ झालेली आहे. थँक्यू.